नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर या ठिकाणी आहोत। मित्रहो, शनी शिंगणापूरच्या देवस्थानाचे महत्त्व सर्वांना माहीतच आहे। शनी शिंगणापूर या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजारोच्या संख्येने दररोज येतात। यात गरीब श्रीमंत, मंत्री संत्री, अधिकारीसह सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार, उद्योजक देखील मनोभावे शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी येतात। याचप्रमाणे आज दिनांक 1 जून 2024 शनिवार रोजी दर्शन घेण्यासाठी नामवंत व्यक्तिमत्व असलेल्या खासदार सुधा नारायण मूर्ती ह्या आल्या होत्या। सुधा नारायण मूर्ती ह्या सर्वांना परिचित आहेतच, ज्या सुप्रसिद्ध लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पद्मश्री तर अनेक पुरस्कार प्राप्त आणि राज्यसभेत खासदार तर इंग्लंडचे पंतप्रधान यांच्या सासूबाई आहेत। अशा लेखिका, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजक सुधा मूर्ती यांच्याविषयी बोलावं तेवढं कमी आहे। असे म्हणतात की त्यांच्या समोर रस्त्यावर केळीचे साल जरी पडले असेल तरी ते आपण कोणताही विचार न करता चटकन ते उचलून बाजूला टाकतात। म्हणजेच कामाचा चुकारपणा न करता किंवा कमीपणा न वाटता सहकार्याची भावना ठेवणाऱ्या सुधा मूर्ती ह्या इंजिनियर शिकत असताना 900 मुलात एकटी मुलगी होत्या। तर पुणे येथील टाटा म्हणजे टेल्को कंपनीत कामाला पूर्ण पुरुष मंडळी असताना मालकाशी संवाद साधून जिद्दीने त्यांनी टेल्को कंपनीत इंजिनियर या पदावर काम केले। बरेच दिवस त्या पुण्यामध्ये प्राध्यापिका म्हणून देखील होत्या। तर नंतर सुधा मूर्ती यांनी पती नारायण मूर्ती यांच्यासोबत त्यांच्या इन्फोसिस फाउंडेशन सोबत देखील काही दिवस काम केले। तर सुधा मूर्ती यांना सामाजिक कामाची आवड असून त्यांना पुण्यासह भारताच्या कानाकोपऱ्यातून जवळपास सर्वच जण ओळखतात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्यांना त्यांच्याविषयी एक जबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या खासदार सुधाताई मूर्ती म्हणून ओळखतात। अशा या सामाजिक कार्यकर्त्या व सर्वांना आवडत्या सुधा मूर्ती यांनी दिनांक 1 जून शनिवार रोजी शनी शिंगणापूर येथे येऊन शनी शिंगणापूरच्या देवस्थानचे दर्शन घेतले। यावेळी सुधा मूर्ती यांचा ज्येष्ठ साहित्यिक, माजी खासदार यशवंत गडक यांनी पुस्तक, फुलांचा गुच्छ, शाल, शिरफळ व देवस्थानचा प्रसाद देऊन सत्कार केला। या प्रसंगी नेहल प्रशांत गडाख, देवस्थानचे चिटणीस प्राध्यापक आप्पासाहेब सेटे, विश्वस्त दीपक दरंगले, हर्षल गडाख, ऋतिक गडाख, योगेश बनकर, राहुल पवार आणि इतर मंडळी उपस्थित होते। यावेळी सुधा मूर्ती यांनी शनी शिंगणापूर येथील देवस्थानात तेलाचा अभिषेक करून दर्शन घेतले।